नमस्कार मित्रांनो. माणसाच्या आनंदाच्या सुखाच्या कल्पना ज्या आहेत त्या पूर्णतः सापेक्ष आहेत. माणसाचं मन जे असतं ते मन समजून घेण्यासाठी किंवा त्यातील सापेक्षता समजून घेण्यासाठी संगीत खुर्ची हा अतिशय चांगला खेळ आहे. संगीत खुर्ची ही न आवडणारी व्यक्ती तशी सापडणं अवघड आहे. संगीत खुर्ची खेळायला सुरुवात केल्यानंतर आपण त्याचा मनापासून आनंद घेत असतो. मात्र हा आनंद जो असतो तो आपण त्या खेळातून आऊट होईपर्यंत किंवा बाद होईपर्यंत असतो. आपल्याला खुर्ची नाही मिळाली की संगीत खुर्ची कशी वाईट आहे हे मनात यायला सुरुवात होते आणि हे आनंदी जगण्यासाठी खूप चुकीचं आहे किंवा घातक आहे. खरं सांगायचं झालं तर आपण समाजामध्ये वावरतो, लोकांच्या मध्ये राहतो, त्यावेळेस ती लोक आहेत म्हणून आपण आहोत, ते जसे आहेत तसेच आपण आहोत, आपण सगळे समान आहोत, हा भाव आपल्या मनात ठेवायला पाहिजे. ही खरं सांगायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेतली संकल्पना आहे आणि याच नावाने मराठीमध्ये एक चित्रपटही आलेला होता, उबंटू या नावाचा हा चित्रपट. आणि ही संकल्पना आत्ता सगळीकडे पसरलेली आहे किंवा सर्व लोकांना माहीत झालेली आहे. वैश्विक स्वरूप या संकल्पनेनं धारण करण्यासाठी ही एक संगणक प्रणाली जी विकसित करण्यात आलेली आहे तिला सुद्धा हेच नाव देण्यात आलेले आहे आणि त्या पाठीमागे सुद्धा हीच भावना जपण्यात आलेली आहे. इतराप्रती मानवता अशा संकल्पनेतून ही संगणक प्रणाली सुद्धा सर्वांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे. पण दुर्दैवानं तसं होत नाही. आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळालं तरच आपला आनंद असतो. आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला मिळालं नाही आणि इतरांना मिळालं तर आपलं मन लगेचच दुःखी होतं. हे टाळणं खूप महत्वाचं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये एक बाल मनोवैज्ञानिक काही अभ्यासासाठी गेलेला होता. तो विविध देशांच्या मध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये, लहान मुलांच्या मध्ये कशा प्रकारच्या भावना आहेत, त्यांचं मानसशास्त्र काय आहे याचा तो अभ्यास करत होता. तसाच तो दक्षिण आफ्रिकेतही गेला. दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तो वेगवेगळ्या शाळांच्या मधून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असा मुलांचा अभ्यास करत होता. एका ठिकाणी गेल्यानंतर त्याने आपल्या गाडीमधून एक चॉकलेटची भली मोठी पिशवी काढली आणि सर्व मुलांना एकत्र बोलावून घेतलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर त्याने शेवटी सांगितलं की ही चॉकलेटची थैली जी आहे ती तुम्हाला सर्वांना वाटण्यासाठी मी आणलेली नाही, तर मी एक स्पर्धा घेणार आहे. तुमच्यापैकी कोण वेगाने पडेल त्याला ही संपूर्ण चॉकलेटची पिशवी मी बक्षीस देणार आहे. मुलांना थोडंसं आश्चर्य वाटलं की लहान मुलांना भेटल्यानंतर सर्वसाधारण चॉकलेट देऊन त्याचा आनंद वाढवायचं काम ज्येष्ठ मंडळी करत असतात आणि हा पट्ट्या मात्र पळायची स्पर्धा जो जिंकेल त्याला हे चॉकलेटचं पिशवी जी आहे, बकेट जी आहे, ते बकेट भेट देणार, बक्षीस देणार असं सांगतोय. पण मुलं दक्षिण आफ्रिकेतली होती आणि त्यांना कदाचित ही उबंटू संकल्पना बालपणापासून माहीत असावी. ही लहान मुलं एका ओळीत उभा राहतात. उभा राहिल्यानंतर एकमेकाचे हात पकडतात. फायरिंगची वेळ येते, म्हणजे स्पर्धा सुरू होण्याची वेळ येते, तरी या मुलांचे हात एकमेकाच्या हातात असतात. शेवटी ते मनोवैज्ञानिक सांगतात की आत्ता स्पर्धा सुरू. त्यावेळेस ही सर्व मुलं पळायला लागतात. मात्र या सर्व मुलांचे हात एकमेकाच्या हातात पकडलेले असतात आणि ही सगळी मुलं एकाच वेळी पळायला सुरुवात करतात. साधारणपणे एकाच वेगाने ते पळतात आणि पळण्याची सीमारेषा जी असते त्या सीमारेषेपर्यंत ती सगळी मुलं एकाच वेळी जातात. ही मुलं मुली अशी एकत्र पळल्यामुळे एकाच वेळी त्यांनी सीमारेषा पार केलेली असल्यामुळं सगळीच मुलं जिंकलेली असतात. या सगळ्या मुलांना हे मनोवैज्ञानिक एकत्र बोलवतात आणि त्या सगळ्या मुलांच्या मध्ये ती बकेट देतात. हे चॉकलेटचं बक्षीस कुठल्या एका विद्यार्थ्याने मिळवलेलं नसतं, तर त्या संपूर्ण टीमनं मिळवलेलं असतं. ती मुलं ती चॉकलेट घेतात आणि एकमेकांच्या बरोबर ती सर्व चॉकलेट वाटून घेतात आणि त्यांचा आनंद साजरा करतात. किती महत्वाची आणि मूलभूत संकल्पना त्या बालमनात रुजलेली आहे हे त्या बाल मनोवैज्ञानिक संशोधकास पटतं आणि ते लक्षात घेतात
ही या ठिकाणी सहजीवनाला फार महत्त्व दिलेलं आहे. एकमेकांना सांभाळून घेऊन जगण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सामाजिक गुन्हेगारी जी आहे तिचं प्रमाण सुद्धा कमी आहे. मित्र, आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, आपण ज्यावेळेस आपलं करिअर पार पाडत असतो, करिअरच्या ठिकाणी आपली कर्तव्य पार पाडत असतो, त्यावेळेस अनेकदा आपण इतरांच्या पासून अनेक गोष्टी लपवून ठेवायचा प्रयत्न करतो. का ह्या गोष्टी लपवून ठेवाव्यात? या उलट सर्वांनी एकत्र येऊन काम केलं, सर्वांनी एकत्र येऊन अभ्यास केला, तर तो अभ्यास, ते काम अधिक चांगल्या पद्धतीने होण्याची दाट शक्यता असते किंवा तसंच होतंय. मात्र आपलं तसं नाही. माझ्याजवळ जे आहे ते इतरांना दिसू नये, मी कशा पद्धतीनं अभ्यास करतो ते इतरांना समजू नये, मी कोणते संदर्भ पुस्तक वापरतो त्याची माहिती वर्गातल्या इतर मुलांना होऊ नये, याकडे अनेकांचा कल असतो. मात्र तसं केल्यानं आपण आपल्यापुरते काही अंशी विकसित होतो, मात्र परिपूर्ण माणूस घडण्यामध्ये जे काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी त्या मनाला मिळत नाहीत आणि त्यामुळं तशी सक्षम मने तयार होत नाही. त्यामुळं अभ्यास करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना सर्वसमावेशक, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण जर आपण ठेवलं तर आपल्याला अधिक फायदा होतो. समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचलेलं असेल तर त्या पुस्तकाबद्दल इतर लोकांच्या बरोबर, मित्रांच्या बरोबर जर आपण चर्चा केली तर त्या पुस्तकातला आशय आणि विषय आपल्या मनामध्ये अधिक पक्का होतो. कधीही आपल्याला विचारलं तर त्या पुस्तकाबद्दल आपण सांगू शकतो. अभ्यास करत असताना सुद्धा एखादा सिद्धांत आपण पाठ केलेला असेल, वाचलेला असेल आणि त्या सिद्धांताबद्दल इतर मित्रांच्या बरोबर चर्चा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जर त्या मित्रानेही तो वाचलेला असेल तर ती चर्चा, त्या सिद्धांताचे वेगवेगळे पैलू आपल्याला समजू शकतात आणि त्यामुळे तो सिद्धांत आपल्या मनावरती कायमरूपी कोरला जाण्याची शक्यता असते किंवा कोरला जातोच. त्यामुळं आपण अशा पद्धतीनं राहायला पाहिजे की मी पुढे गेलो पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असणं वाईट नाहीये. प्रत्येकानं ते ध्येय ठेवलंच पाहिजे. मला जिंकायचंय ही भावना स्पर्धा ज्यावेळेस असते त्यावेळेस असलीच पाहिजे. मात्र मी जिंकण्यासाठी, मी प्रथम येण्यासाठी माझ्याबरोबर असलेले इतरांनी मागं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची नकारात्मक भावना माणूस म्हणून अत्यंत चुकीची असते. आपण स्वतःला मनुष्य प्राणी म्हणतो किंवा माणूस म्हणतो, त्यावेळेस आपण स्वतःबरोबर असलेल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका मनामध्ये कायम ठेवली पाहिजे. इतरांच्या मनात काय आहे, इतरांना काय वाटतं, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण ज्यावेळेस विचार करायला सुरुवात करू, तशा प्रकारची कृती ज्यावेळेस आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बाळगायला सुरुवात करू, त्यावेळेस आपण परिपूर्ण व्यक्तिमत्वाकडे वाटचाल करत असतो किंवा त्यातून आपलं व्यक्तिमत्व परिपूर्ण होत असतं. त्यामुळे उबंटू सारखी संकल्पना, दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या बालमनोवैज्ञानिकाला आलेला अनुभव हा आपल्या मनामध्ये कायम ठेवला पाहिजे आणि त्या भावनेचं, त्या वृत्तीचं दर्शन हे आपल्या कृतीतून सुद्धा करायला हवं. संगीत खुर्चीसारखं माणसाचं आयुष्य, माणसाचं मन, माणसाचं जगणं नसावं. संगीत खुर्ची खूप चांगला खेळ, संगीत खुर्ची खेळायला प्रत्येकाला आवडतं. मात्र आपण त्या संगीत खुर्चीच्या खेळातून बाद झालो की तीच संगीत खुर्ची आपल्याला तिरस्करणीय वाटू लागते, हे काही बरोबर नाही. ही सापेक्ष भावना आहे. आईन्स्टाईननं सांगितलेला सापेक्षतावादाचा सिद्धांत या ठिकाणी मानवी मनाला चपकल लागू होतो. मात्र तो जसाच्या तसा लागू होऊ देणं हे जिवंत माणसाच्या मनाला चांगलं नाही किंवा तशा पद्धतीचं असणं हेच मुळात समाजामधला एक घटक म्हणून, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या मधला एक घटक म्हणून कधीही चांगला नाही. त्यामुळं आपण असा विचार कायम करायला हवा की माझ्याबरोबर जे आहेत त्या सर्व लोकांना घेऊन मी अभ्यास करेन, त्याच्यातून ज्याला यश मिळेल तोही आपलाच असेल. मला यश मिळावं यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणं, जास्त कष्ट करणं हे कधीही आवश्यकच असतं. तसे कष्ट घ्यायला हवेत. मात्र ते कष्ट घेत असताना इतरांना लपवून तशा पद्धतीचे प्रयत्न करणं आपल्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वासाठी
कधीही चांगलं नसतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. हे लक्षात घेऊन आपण इतर लोक जसे आहेत तसेच आपण एक आहोत. बाकीचे विद्यार्थी जशी MPSC UPSC ची तयारी करतात तशीच आपणही तयारी करतोय, हे लक्षात घेऊन सर्वांशी मित्रत्वाच्या नात्यानं, बरोबरीच्या नात्यानं वागायला हवं. त्यांच्या समवेत आपल्या भावना शेअर करायला हव्यात, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. त्यातून आपलं व्यक्तिमत्व आपोआप घडत जाईल, पूर्णत्वाकडे जाईल आणि त्यातूनच सुजाण नागरिक घडेल. धन्यवाद.